मी प्राध्यापक जे डी पगार, इतिहास विभाग, श्रीमती पुष्पाताई हिरे, महिला महाविद्यालय, मालेगाव कॅम्प. FYVAच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पहिलं प्रकरण बघत होतो. त्यामध्ये पहिल्या स्लाईडमध्ये आपण भौतिक साधनांपर्यंत आलो होतो. पुढचा मुद्दा आपण घेऊ या ठिकाणी, तो म्हणजे वाङ्मयीन साधने. वाङ्मयीन साधने ही इतिहास संशोधनात अत्यंत महत्त्वाची ठरतात. प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना या विशिष्ट कालखंडात कोणकोणत्या प्रकारचे साहित्य निर्माण झाले याची नोंद घेणे महत्त्वाचे ठरते. वाङ्मयीन साधनात धार्मिक साहित्य, अधर्मीय साहित्य असे भाग पडतात. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या बाबत धार्मिक साहित्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये हिंदू वैदिक, बौद्ध, जैन इत्यादी धर्माशी संबंधित धर्मग्रंथ व इतर धार्मिक साहित्य साधन म्हणून उपयुक्त ठरते. यामध्ये प्रथमतः आपण बघू ते म्हणजे हिंदू धार्मिक साहित्य. हिंदू धार्मिक साहित्यामध्ये वेद येतात, ब्राह्मणे, आरण्यके, वेदांगे, सूत्रे, महाकाव्य आणि पुराणे यांचा समावेश हा हिंदू धार्मिक साहित्यामध्ये होत असतो. यामध्ये प्रथमतः आपण बघू ते म्हणजे वेद. वैदिक परंपरेमध्ये वेद हे सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत. वेद म्हणजे जाणणे या संस्कृत शब्दातून वेद हा शब्द तयार झाला. प्राचीन भारताच्या साधनांची सुरुवात वेदापासून होते. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद हे 4 प्रमुख वेद आहेत. वेद हे अपौरुषेय आहेत असे मानले जाते, म्हणजे ते ईश्वरानेच निर्माण केलेले आहेत असे मानले जाते. मात्र त्याचबरोबर प्राचीन काळातील काही पुरोहित कुटुंबातील व्यक्तींनीच अनेक शतके हे वेद रचल्याचेही आढळते. 4 वेद तसेच ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे हे प्राचीन कालखंडाची विशेष पूर्व वैदिक व उत्तर वैदिक कालखंडाची माहिती सांगणारी साधने आपल्याला दिसून येतात. 4ही वेदांचे मूळ स्वरूप हे धार्मिक आहे. धर्माचरण, विविध धर्मविधी, गायन वेदांच्या माध्यमातून तत्कालीन समाजजीवन, धर्मविषयक धोरण, विविध परंपरा, राजकीय जीवन व आर्थिक स्थितीची माहिती आपल्याला वेदांमधून मिळत असते. पहिला त्यानंतर ब्राह्मणे. वेदांचा पूरक असे ग्रंथ म्हणजे ब्राह्मणे होय. यामध्ये ऐतरीय, पंचवीश, शतपथ, तैतरीय इत्यादी महत्त्वाच्या ब्राह्मण ग्रंथे आहेत. हे ग्रंथ वेदांचा पुढचा भाग समजला जातात. प्रत्येक वेदासाठी वेगवेगळे ब्राह्मण ग्रंथ आहेत. या ग्रंथातून प्राचीन काळातील राजांची नावे समजू शकतात. तसेच तत्कालीन राज्याभिषेकाविषयी माहिती समजू शकते. त्यांचे नियम यांचीही माहिती आपल्याला मिळते. ग्रंथामध्ये यज्ञविधी सिद्धांत सूत्र दिलेले आहेत. शतपथ ग्रंथामध्ये तत्कालीन अनेक राजांची उपयुक्त माहिती मिळते. तसेच ऐतरीय या ब्राह्मण ग्रंथात राज्याभिषेकाचे नियमही दाखवलेले आहेत. पुढचा मुद्दा आरण्यके. आरण्यके यांची रचना ब्राह्मण ग्रंथांना पूरक अशी आहे. यामध्ये प्रामुख्याने आत्मा, पारलौकिक जीवन या संदर्भात दार्शनिक विचार दिलेले आढळून येतात. प्रामुख्याने वनात राहणाऱ्या लोकांच्या संदर्भात हे बनले गेले असावेत. पुढचा मुद्दा घेऊ वेदांगे. वेदांना समजून घेण्यासाठी वेदांगाची निर्मिती झाली. शिक्षा, कल्प, ज्योतिष, व्याकरण,
छंद इत्यादी 6 वेदांगे आहेत. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सूत्रे. उत्तर वैदिक कालखंडात वेदांच्या शास्त्रशोक्त अभ्यासासाठी नवनव्या विचारधारा निर्माण झाल्या. या अभ्यासातून सूत्रांची निर्मिती झाली. कल्पसूत्र, स्रोतसूत्र, गृहसूत्र, शुल्बसूत्र ही 4 सूत्रे आहेत. या सूत्रांच्या माध्यमातून तत्कालीन कर्मकांड, रीतिरिवाज, महायज्ञाच्या विधी, मनुष्यावर करावयाचे संस्कार इत्यादी गोष्टी कळतात. महाकाव्य. रामायण व महाभारत ही भारतातील 2 महत्त्वपूर्ण महाकाव्य आहेत. रामायणाची निर्मिती महाकवी वाल्मिकाने तर महाभारताची निर्मिती महामुनी व्यासांनी केली असे म्हटले जाते. मात्र इतिहासाचे साधन म्हणून त्याच्या मर्यादित स्वरूपाचा वापर होतो. या दोन्ही महाकाव्यातून तत्कालीन राजकीय समाज जीवनाची कल्पना येऊ शकते. याशिवाय तत्कालीन चालीरीती, समाजातील स्त्रियांचे स्थान, कुटुंब व्यवस्था, प्रशासन इत्यादींची सुद्धा माहिती आपल्याला मिळते. पुराणे. पुराण या शब्दाचा शाब्दिक अर्थ प्राचीन आख्यान असा होतो. इसवी सन पूर्व 5व्या व 4थ्या शतकामध्ये पुराण ग्रंथ अस्तित्वात आले. वर्तमान काळात अस्तित्वात असलेली पुराणे गुप्त काळाच्या दरम्यानची आहेत. पुराणांची संख्या 18 मानली जाते. पुराणाची रचना 2ऱ्या शतकानंतर झाली असावी. पुराणांना जरी फारसे विश्वसनीय साधन मानले जात नसले तरीसुद्धा भविष्य, भागवत, ब्रह्मांड, वामन, वराह, अग्नी, नारद, लिंग, गरुड ही महत्त्वाची पुराणे आहेत. गरुड, विष्णू, ब्राह्मण व भागवत यासारख्या पुराणामध्ये विविध राजांच्या वंशासंबंधीची माहिती मिळते. अर्थात पुराणामध्ये अनेक ठिकाणी कपोलकल्पित कथा, दंतकथा इत्यादी बाबी आढळून येतात. पुढचं संकल्पना किंवा पुढची जे साधन आहे ते पुढचं साधन म्हणजे बौद्ध साहित्य बघू आपण. बघा, बौद्ध धर्म हा प्राचीन भारतातील मान्यता पावलेला एक महत्त्वपूर्ण असा धर्म आहे. अनेक बलशाली राजांचा राजाश्रय लाभलेल्या या धर्माला समाजातील विविध स्तरातून महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे बौद्ध साहित्य हे समाज जीवनाचे प्रतिनिधित्व करणारे आढळते. बौद्ध साहित्यातून बिंबिसार राजाच्या आधीचा काळ स्पष्टपणे समजण्यास मदत होते. बौद्ध साहित्य प्रामुख्याने पाली, प्राकृत व संस्कृत भाषेतून आढळून येतात. बौद्ध साहित्यात त्रिपिटक हे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. त्रिपिटक म्हणजे विनयपिटक, सूतपिटक व अभिधम्मपिटक हे होय. यापैकी विनयपिटकामध्ये बौद्ध विहारात राहणाऱ्या लोकांच्या संदर्भात काही नियम आढळतात. सूतपिटकामध्ये भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणी आढळून येतात. तर अभिधम्मपिटकामध्ये बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान आपल्याला दिसून येते. बघा, बौद्ध साहित्याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला दीपवंश, महावंश, मिलिंद, बुद्धचरित्र, जातक कथा यांचा उल्लेख यामध्ये येत असतो. त्याच्यातला पहिला मुद्दा आपण घेऊ आणि तो म्हणजे दीपवंश व महावंश. बौद्ध धर्माचे हे 2 ग्रंथ आहेत. हे दोन्ही ग्रंथ प्रामुख्याने 4थ्या व 5व्या शतकामध्ये निर्माण झाली आहेत. हे दोन्ही ग्रंथ श्रीलंकेत आढळले. त्यामुळे श्रीलंकेचे वर्णन तसेच श्रीलंकेतून बौद्ध धर्म व श्रीलंका भारत यांच्यातील या काळातील संबंध आपल्याला समजू शकतात. दुसरा मुद्दा मिलिंदपणो. या ग्रंथामध्ये बौद्ध धर्मगुरू नागसेन आणि ग्रीक शासक मिनॅडर यांच्यातील संवाद प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आपल्याला आढळून येतो. या ग्रंथातून तत्कालीन राजकीय स्थिती समजते.
तसेच ग्रीक शासन मिनॅडरची कालनिश्चिती करणेही आपल्याला सोपे होते. पुढचा ग्रंथ बुद्धचरित्र. बुद्धचरित्राचा कर्ता हा अश्वघोष आहे. या महाकाव्यातून भगवान गौतम बुद्धाचे चरित्र समजून घेता येते. ऐतिहासिक दृष्टिकोनातून साधी व सरळ भाषा हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. पुढचा ग्रंथ जातक कथा. जातक कथांमध्ये बुद्धांच्या पुनर्जन्माचे वर्णन केलेले आढळते. साधारणतः 549 जातक कथा आढळतात. जातक कथांमध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील भारतीय संस्कृतीची माहिती मिळते. याशिवाय तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीची सुद्धा माहिती आपल्याला याच्यातून मिळत असते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जैन साहित्य. जैन साहित्य यामध्ये जैन धर्म हा सुद्धा प्राचीन भारतात मान्यता पावलेला एक महत्त्वपूर्ण असा धर्म आहे. जैन धर्मातील ग्रंथाविषयी हा धार्मिक होता असे दिसते. या संदर्भात वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मतप्रणाली मांडलेली आपल्याला आढळून येते. जैन साहित्यात प्रामुख्याने अर्धमागधी भाषेत आहेत. त्यातील परिशिष्टांवरून व बुद्धचरित्रावरून आपल्याला काही ग्रंथांचीही माहिती या जैन साहित्यातून ही मिळत असते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे परकीय प्रवास वर्णन. हा आपण पुढच्या भागामध्ये घेऊ.